तर नमस्कार मंडळी. आजचा माझा दिवस कसा जातो, घरातली रोजची कामं, डेली रुटीन, घर आवरणं आणि स्वामी सेवा गुरुवारची या रिलेटेड मी व्हिडिओ बनवलेला आहे. जे मी काय दिवसभरात कामं करते तो ब्लॉग मी तुमच्याशी शेअर करणार आहे. सो स्किप न करता कंटिन्यू करा. साधं, सोपं आणि मनापासून जगलेलं आयुष्य खरं हेच मनाला आपल्या समाधान देतं आणि आपल्याला चांगलंसुद्धा वाटतं. सकाळची सुरुवात मी घर आवरण्यापासून करते, कारण घर आवरलं, घर नीटनेटकं असलं, वस्तू जागच्या जागी असल्या की आपल्या मनालासुद्धा एक वेगळीच शांतता मिळते आणि घर छान सजलेलं असलं की आपल्या घरालासुद्धा एक नवीन ऊब मिळते आणि बघायला आपल्याला डोक्यावरचं इतकं ओझं हलकं झालेलं वाटतं की घरात वस्तू जागच्या जागी मिळणं, आपल्याला पाहिजेल तेव्हा सापडणं. किचन आवरणं म्हणजे ते सुद्धा माझ्यासाठी एक सोपं आणि रोजचं काम आहे. किचनसुद्धा नीटनेटकं ठेवणे, किचनमध्ये सगळ्या वस्तू जागेवर ठेवणे आणि हे सगळं करत असताना माझ्या मनाला एक वेगळीच एनर्जी मिळत असते. कारण आपलं किचनसुद्धा एक आपल्या हृदयाचा म्हणजेच गृहिणीच्या हृदयाचा एक भाग म्हणायला काही हरकत नाही. ते नीटनेटकं असेल, छान असेल तर घरात माणसं आजारी पडत नाहीत. सकाळचं उठून पहिलं स्नान करून गुरुवारी सकाळी देवपूजा वगैरे जरा 9च्या आसपास वगैरे मी करून घेते, कारण सकाळचं माझ्या सईचं स्कूल वगैरे या सगळ्या गोष्टी मेंटेन करणं, अजून छोटंसं किल्लू पिल्लू आहे त्याचं पण सगळं बघणं. मग पहिले कपडे वगैरे मी मशीनला लावून घेते आणि त्याच्यानंतर बाकीच्या कामांना मी सुरुवात करते, जेणेकरून सगळी कामं आवरेपर्यंत माझी कपडे वगैरे होऊन जातात. खरं तर दिवसभराच्या छोट्या छोट्या कामांमध्येच आपला पूर्ण दिवस गुंतलेला असतो. कधीकधी एवढी कामं करून थकवा येतो, पण घर आवरलेलं आणि छान सुंदर दिसलं की हा थकवा कुठे पळून जातो कळतच नाही. मी कपडे मशीनला लावली ना की समर्थ लगेच तिथे येऊन उभा राहतो आणि एकदा मी मशीन लावली ना की त्यातल्या 5-6 वेळा तरी तो मशीन ऑफ म्हणजे चालू बंद करत असेल. त्याला काय मज्जा येते काय माहिती. तो तिथे जात असला की मशीन थांबूनच राहते, कारण कपडे काही लवकर होतच नाहीत. तो सारखं बटन चालू बंद करतो. त्यानंतर परत 9-9:30च्या आसपास मी पूजा करायला घेते. मंदिर साफ करून सगळ्या मूर्ती काढून वगैरे त्याला स्नान घालून गुरुवारची मी अशी पूजा करून घेते. आपलं आयुष्य खूप मोठं नसतं, पण आपल्याला त्याच्यातले क्षण मात्र खूप छान प्रमाणे चांगले सुंदर करता येतात. त्याप्रमाणे आपण प्रत्येक क्षण आनंदाने जगला पाहिजे, एन्जॉय केला पाहिजे. घर, कुटुंब आणि भक्ती यासाठी वेळ निघाला की खरंच खूप छान वाटतं आणि मनाला समाधानसुद्धा मिळतं. दिवसभरात कितीही कामं असली तरी मोस्टली इतर वेळी कधी नाही मला स्वामी सेवेसाठी टाईम भेटला तर मी गुरुवारी काढतेच, कारण दिवसभराच्या कामातून गुरुवारी तरी मला टाईम मिळाला तरी खूप छान वाटतं, मनाला हलकं वाटतं की स्वामी आपल्यासोबत आहेत, कायम आपल्याला साथ देतात असं कायम आपल्याला जाणीव भासते. आणि स्वामींच्या पुढे बसून नामस्मरण केलं की मनसुद्धा खूप हलकं होतं. सगळा ताणतणाव दूर निघून जातो, कुठच्या कुठे जातो हे समजतसुद्धा नाही. माणसाच्या आयुष्यात कितीही अडचणी येऊ देत, आपल्या देवावर श्रद्धा आणि विश्वास आणि आपलं मन एकनिष्ठ असलं ना की सगळं आपोआप छान होतं. माझ्यासाठी ही पूजा फक्त एक रुटीन नाही, तर माझी रोजची ताकद आहे. देवांना स्नान वगैरे घालून सगळं जागच्या जागी मूर्त्या ठेवून स्नान घातल्यानंतरसुद्धा मी त्यांना छान स्वच्छ कपड्याने पुसून घेऊन मगच तिथं स्थापन करते, कारण त्या वस्त्रावरती लाल वस्त्रावरती वस्त्र जे हातरलेलं आहे ना त्याच्यावरती पाणी वगैरे ते ओलावा तसाच राहतो. त्याच्यामुळे मी मूर्तीला स्नान घालून वगैरे पुसून घेऊन मग मूर्ती मंदिरामध्ये ठेवते. सगळ्या वेळ जागच्या जागी मांडून सगळ्यांना चंदन टिक्का वगैरे, लक्ष्मीची मूर्ती असेल तर तिला हळद कुंकू लावून अशी पूजा करून घेते. जशी तुम्ही करता तशीच मी ही एक साधी पूजा अशीच डेली करते. तुम्हीसुद्धा कोण स्वामी भक्त आहात,
जर असाल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ कुठून बघता हेही मला सांगा. आपण सगळ्या बायका दिवसभर कितीही व्यस्त असलो, कितीही कामात बिझी असलो, कितीही कामं असली तरी आपल्यात एक वेगळीच ताकद असते बरं का. मुलं सांभाळून, त्यांचं दिवसभर सगळं बघून, घरातली कामं करणे, ही एक वेगळीच एनर्जी येते आपल्याला करण्यासाठी. ज्या बायका आपण गृहिणी ज्या घरात असतो त्या दिवसभर करतात, पण ज्या ड्युटीवरती जातात, कामावर जातात, त्यांना तर सगळं येऊन करावं लागतं. खरंच एका स्त्रीच्या अंगात एवढी दैवी शक्ती असते की ती एक देवीचंच रूप आहे. घर सांभाळणं, सगळ्यांची काळजी घेणं, तरीही आपण दिवसभर हसतमुख असतो. एक स्त्री घरातली कणखर असेल, खंबीर असेल, नेहमी हसत खेळत असेल तर तिथे लक्ष्मी नक्की वास करते. सकाळ सकाळी मी मंदिरामध्ये तुपाचा दिवा लावून घेते. वात करतानासुद्धा 2 वाती, फुलवाती म्हणजे 2 वातीची 1 वात करून घेते मी. जास्त जाड पण नाही करायची आपल्याला. जाड केल्यानंतरसुद्धा ती लवकर पेटली जात नाही आणि त्यातल्या त्यात तूप जर टाकलं असेल तर ते घट्टच होऊन बसतं. त्याच्यामुळे तूप आपल्याला वितळवून घ्यायचं आणि मग टाकायचं, जेणेकरून ती तेल टाकल्यासारखी दिव्याची वात 24 तास तेवत राहते. सकाळ सकाळी दिवा तुपाचा लावला की लक्ष्मीचा छान वास राहतो आणि तुपाचा दिवा लावला की मनसुद्धा प्रसन्न होतं आणि घरातसुद्धा खूप चांगलं वातावरण निर्माण होतं. गुरुवार असला की पिवळी फुलं वाहते मी. पिवळा कलर हा गुरुवारचा वापरला जातो, जेणेकरून आपण ब्रस्तर साडी ड्रेस वगैरे असेल तर ते गुरुवारचं आवर्जून घालावं. छान असतं ते. त्याच्यामुळे मी आता पिवळी फुले वाहिलेली आहेत. माझ्याकडे होती अवेलेबल म्हणून मी ती वाहिलेत. पूर्ण मंदिर प्रत्येक मूर्तीला पिवळं फूल वाहिलेलं होतं मी. देवारा अगदी पिवळसर पूर्ण अगदी छान दिसत होता. मन अगदी तृप्त झालं होतं ही पूजा बघून.
त्यानंतर धूपदीप सगळ्या देवांना ओवाळून वगैरे अगरबत्ती वगैरे लावून घेतली. ही घंटा घरात वाजली ना की सगळं शांत आणि मन अगदी मंदिरात असल्यासारखं वाटतं. ही घंटा सकाळ आणि संध्याकाळ डेली माझ्या घरात वाजते. घंटा वाजली की अगदी घराचं मंदिरच होऊन जातं. दरवाजाच्या मुख्य बाहेर म्हणजे दरवाजाच्या मुख्य दरवाजापाशी सुद्धा माझा दिवा कंटिन्यू 24 तास जळत असतो. सकाळ संध्याकाळ मी नेहमी लावते. कधी कधी दिवसभर पण तो तेवत राहतो आणि संध्याकाळी नेहमी तुळशीजवळ माझा राहतो. सकाळचं सगळी कामं वगैरे आवरून लावायचं म्हटलं तर 11-12 होतात. त्याच्यामुळे मी सकाळचं काही जास्त लावत नाही. जर लवकर उठली असेल वगैरे तरच मग लावून घेते, नाहीतर मग डेली रुटीनमध्ये संध्याकाळचा हा दिवा माझा तुळशीजवळ असतोच. कधी कधी वाटतं की आपलं आयुष्य खूप साधं आहे, पण खरं सांगायचं तर ह्या साधेपणातच आपलं खरं सौंदर्य दडलेलं आहे. आयुष्य साधं, सरळ आणि नीटनेटके असावं, पण चांगलं असावं, असं मला वाटतं. पण असो, प्रत्येकाची लाईफ वेगवेगळी असते. पण स्वामींच्या कृपेने सगळ्यांची चांगली असावी एवढंच. सकाळी घर आवरताना, भांडी घासताना, झाडू मारताना किंवा लादी पुसताना, किचनमधली कामं आवरताना कदाचित कोणाला ही छोटी कामं वाटत असतील, पण माझ्यासाठी तसं नाही आहे किंवा माझ्या घरातल्या कुटुंबातल्या माणसांसाठी सुद्धा नाही. पण माझ्यासाठी आणि माझ्या घरातल्या माणसासाठी मी जे काही केलेलं असतं ते सगळं आणि सगळं खरं तर प्रेम असतं. घरासाठी दिवसभर एक स्त्री एवढं करते तर तिची कदर आपल्या घरातल्या पुरुषाने केलीच पाहिजे. मेन महत्त्वाचं म्हणजे आपल्या नवऱ्याने तर कुतूहलाने केलंच पाहिजे, जसं माझा नवरा रोज करतो. स्त्रीचं खरं सुख छोट्या छोट्या गोष्टींमध्ये दडलेलं असतं. जसं की तिने स्वयंपाक बनवणं, खाण्यापिण्याच्या प्रत्येक गोष्टी ज्या काही तिने बनवलेल्या असतील त्याची तारीफ करणं. याच्यातून एक तिला वेगळीच एनर्जी मिळते. दुसऱ्या दिवशी बनवण्यासाठी तिला अजून उत्साहाने बनवण्याची ताकद येते. त्याच्यामुळे तुम्ही पण तुमच्या घरातल्या स्त्रीचं कौतुक करत चला, तिला आनंदात ठेवत चला. खरं तर स्त्री एक घरातील लक्ष्मीचं रूप असते हे म्हणायला काही हरकत नाही. स्त्री घरात एवढी कामं करत असते की प्रत्येक घराच्या कोपऱ्यात तिचा जिव्हाळा आणि प्रेम दडून बसलेलं असतं. देवपूजा आटोपून झाल्याच्या नंतर सकाळपासून जी काही चहा, नाश्ता वगैरे झालेली जी भांडी छोटी मोठी आहेत ती सगळी मी धुवून वगैरे आवरून घेते. कारण नंतर एकदम राडा जास्त पडत नाही, नाहीतर मग स्वयंपाक वगैरे असला की खूप भांडी पडतात. आज काय स्वयंपाक वगैरे नव्हताच, फक्त खिचडीच बनवायची होती. मग आता भांडी धुवून झाल्याच्या नंतर मला खिचडी बनवून घ्यायची होती, त्याच्यामुळे मी आवरून घेत होते हे सगळं. कारण नंतर आहोंची ऑफिसला जायची पण वेळ होते आणि महत्त्वाचं म्हणजे ते जास्त खिचडी खात पण नाही आहेत, त्यांना आवडत नाही. पण तरीही मी भगर घरात शिल्लक नव्हतीच म्हणून मी खिचडीच भिजत टाकली होती. ती त्यांना नाईलाजानं खावी लागली खरं तर.
किचनवरचा कितीही राडा आवरा, दिवसभर तो काही संपत नाही जोपर्यंत आपण स्वयंपाक पाणी आवरून पूर्णपणे किचन क्लीन करून बाहेर जात नाही तोपर्यंत. त्याच्यानंतर किचनमधलं थोडंफार आवरून झालं की अहोंचं सगळं आवरेपर्यंत वगैरे त्यांचा व्हाईट शर्ट असतो रोज डेली, तो स्वच्छ वगैरे इस्त्री करून देणं वेळच्या वेळी, हे काम माझंच असतं. मी आधी इस्त्री करून ठेवत नाही, आधी ते जाण्यापूर्वी आधीच करून 10-15 मिनटं करून देते, कारण घडी जास्त चुरगळली वगैरे पण जात नाही, त्याच्यामुळे एकदम कडक इस्त्री होते. तब्येत पण जरा बरी नाही आहे, क्लायमेट सारखं चेंज होते त्याच्यामुळे खोकला वगैरे हा चालूच आहे. शर्ट वगैरे त्यांना इस्त्री करून दिला आणि त्याच्यानंतर परत मी खिचडी बनवायसाठी घेतली. खिचडी गरम गरमच चांगली लागते, नाहीतर परत थंड झाली ना मग खावीशी नाही वाटत. खरं तर खिचडी पचायलासुद्धा जड असते. आपण खरं तर भगर वगैरे, पण कधी कधी असं होतं ना की काही उपवास येतात आणि त्याला भगरच नाही चालत, मग कधी कधी खिचडीशिवाय पण ऑप्शन नसतो. आणि फलाहार फक्त घेऊन करायला पण काय हरकत नाही, पण लहान बाळ वगैरे असल्यानंतर प्रॉब्लेम होऊन जातो पूर्णपणे उपाशी उपवास करायचा म्हणलं तर, आणि त्यात एवढे दिवसभरातली कामं वगैरे. जास्त पोट भरून नाही, पण तेवढंच थोडंफार जरी खाल्लं तरी शरीराला थोडासा आधार मिळतो. शेवटी तुम्ही उपवास खाऊन करा किंवा न खाता करा, पण मनातून तुमचा किती भक्तिभाव श्रद्धा आहे देवावरती हेच देव बघतो. तुम्ही किती खाल्लं आहे किंवा नाही हे बघत नाही, असं मला तरी वाटतं. साबुदाणा चांगला भिजला ना की खिचडीसुद्धा अगदी मऊसूत होते. भिजवण्याची सुद्धा एक टेक्निक पाहिजे. कधी कधी सकाळी भिजत, कधी कधी काय करतात, सकाळी उपवास दुसऱ्या दिवशी उपवास असला की आदल्या दिवशी संध्याकाळी खिचडी भिजत टाकली जाते, तसाही छान होतो. पाणी किती टाकायचं आणि कितपत ठेवायचं हे सुद्धा एक हे आहे. म्हणजे चांगला शाबू भिजला ना की शाबू जास्त वेळ राहिला तरी तो कडक होत नाही. डिटेल शाबूची सुद्धा रेसिपी एक मी अपलोड केलेली आहे माझ्या या चॅनलवरती, तुम्ही नक्की चेकआउट करू शकता. पहिला देवाला नैवेद्य दाखवला आणि त्याच्यानंतरच मग परत अहोंसाठी प्लेटमध्ये शाबू काढून मी त्यांना खाण्यासाठी दिला. त्याच्यानंतर मग येते हॉलमधली सगळी कामं वगैरे. हॉल आवरायला मी लेटच करते, कारण दिवसभर मग 10-11 वाजेपर्यंत 12 वाजेपर्यंत लहान बाळ वगैरे असल्यामुळे घरात खूप पसारा होतो. तो वेळोवेळी आवरत जरी असला तर तो पुन्हा पुन्हा होतोच. त्याच्यामुळे सोफा वगैरे कवर व्यवस्थित लावून ते झाडून मग झाडू वगैरे मारून घेते मी, आणि 12-12:30च्या आसपास मी लादी वगैरे पुसून घेते.
आता व्हिडिओमध्ये खरं तर एवढा केर दिसत नाही आहे, पण खरं तर केर निघाला, खूप निघाला तसा. आणि रस्त्याकडलाच विंडोज वगैरे आहेत, त्याच्यामुळे खूप धूळ येते घरात बारीक बारीक, जी कॅमेऱ्यात छोटे छोटे असे दिसत नाही आहे. आणि याच्या आधी मी सकाळी पण मारून घेतला होता, पण आता लादी पुसायची होती त्याच्यामुळे पुन्हा एकदा डबल मारून घेते. आणि झाडू मारताना मला खूप वेळ लागतो, कारण मला असं वरवरनं झाडू मारायला अजिबात नाही आवडत. का काय माहिती, माझी रोजची सवयच आहे ती. सोप्या खालून वगैरे सगळ्या कानाकोपऱ्यातून मी झाडू मारून घेते, अगदी कुठे केससुद्धा ठेवत नाही. तसंच किचनमध्ये सुद्धा मी मारून घेतला आणि नंतर लादी वगैरे सगळी मग क्लीन करून घेते. मग आता समर्थ झोपला आहे, त्यामुळे मला जास्त बेडवरचं काय आवरताच आलं नाही. म्हटलं जाऊ दे, तोपर्यंत साईडचं जे काय बेडशीट वगैरे आहे ते कवर करून झाडू वगैरे मारून घेतला. खरंच कसं आहे ना, रोज उठलं की रोज पुन्हा हीच कामं, तीच कामं, स्वयंपाक बनवणे, झाडू मारणे, भांडी घासणे. पण याचाच जर कंटाळा केला तर मग कामं खूप अवघड होऊन जातात आणि वेळच्या वेळी होत नाहीत. पण जर आवडीची करून घेतली ना, तर कामं कधीच्या कधी संपून जातात, हे समजतसुद्धा नाही. लादी वगैरे क्लीन करून झाली ना, की मी उंबरट्यावर हळदीचं लेपनसुद्धा करून घेते. लेपन करण्यासाठी काहीसुद्धा लागत नाही. तुम्ही जर स्वामी भक्त असाल ना, तर ती हळदीचं लेपन कसं करतात हे बऱ्याच स्त्रियांना माहीत असेल. फक्त गोमूत्र आणि हळद एकत्र करून आपल्याला जे काय उंबरटा आहे ना, तो क्लीन करून त्याच्यावरती करून घ्यायचं असतं. हळदीचं लेपन केल्याने घरात निगेटिव्ह एनर्जी किंवा वाईट विचार वगैरे येत नाहीत. सकारात्मक वातावरण चांगलं राहतं. उंबरट्याची पूजा केल्याने सुद्धा देवी देवतांचा वास राहतो, लक्ष्मीचा वास राहतो, लक्ष्मीचं आगमन होतं आपल्या घरात. असा लेप करून घेऊन आपल्याला असं उंबरट्याचं पूजन करायचं असतं. अमावस्येला, पौर्णिमेला, गुरुवारला किंवा तुम्ही रोजसुद्धा करू शकता, चालतं. मी इथे लेपन करत होते आणि समर्थाच्या हातात पाणी होतं आणि त्याला ते तिथं ओतायचं होतं, पण मी तसं करू दिलं नाही त्याला. खरं मुलांची एक वेगळीच गंमत असते. पटकन त्याच्या हातातला ग्लास घेतला म्हणून तो किती रडतोय, मला पुन्हा दे, पुन्हा दे. त्याच्यानंतर परत स्वामीचरित्र सारामृत वाचायला घेतलं. पहिलं मला डेली रोजचे 3 अध्याय घ्यायला व्हायचं, आता होत नाही. जसा वेळ भेटेल तसं मी करून घेते. खरंच आपण जे आईवडील जे करतो, शिकतो, तेच मुलं आपल्यातून शिकत असतात. मग आपण कसं काही करायचं ते प्रत्येक आईवडिलांवर डिपेंड असतं. इथे मी स्वामीचरित्र सारामृत वाचत होते आणि समर्थ
लगेच टाळ्या वाजवत होता. खरं हे बघून खूप छान वाटतं. त्या दिवशी गुरुवार होता त्याच्यामुळे संध्याकाळी 5-6च्या दरम्यान मी आरतीसाठी मठात सुद्धा गेलेली होती. बघू शकता तुम्ही किती गर्दी आहे इथे. एवढे स्वामी भक्त आहेत ह्या जगामध्ये, मला आश्चर्य वाटतं. असं चांगली गोष्ट आहे. 4 ते 5च्या आसपास मी मठामध्ये गेले होते, कारण आज गुरुवार पण होता आणि प्लस संकष्टी चतुर्थी पण होती. म्हटलं चला जाऊन येऊया मठामध्ये. एकतर सकाळची 10:30ला आणि संध्याकाळची 6:30ला आरती असते. 6:30ला आरती झाली लवकर, पण आरती झाल्याच्या नंतर त्यांचा जो काही टाईम आहे ना, त्याच्यामध्ये ते जे त्यांची काय माहिती वगैरे सांगतात त्याच्यामध्ये मध्येच उठता येत नाही. त्याच्यामुळे खूप वेळ गेला तिथे. आल्यानंतर मला स्वयंपाक वगैरे बनवायचा होता. मी त्या सगळ्या क्लिप घ्यायला खरं तर विसरले, त्यासाठी सॉरी. आणि माझ्या इल्लू-पिल्लूला पण छोट्याशा कार्टूनला चारलं वगैरे, त्याला झोपवलं मी. आणि म्हणजे काही स्वयंपाक पाणी आहे ते सगळं मी आवरून घेतलं. आणि आता कमीत कमी नाही म्हटलं तर 11:30 ते 11:45 झालेले आहेत. आता मी झोपणार आहे. कसा वाटला तुम्हाला हा माझा ब्लॉग? जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. तुम्ही कुठून ब्लॉग बघताय हे मात्र नक्की सांगा. चला भेटू पुन्हा अशाच नवीन ब्लॉगबद्दल. तोपर्यंत बाय.